मग करनो हां. सर्व नात्यांमध्ये आई मुलाचं नातं हे फार स्पेशल असतं, कारण सर्वप्रथम आई मुलाचं टॅलेंट ओळखत असते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते सर्वप्रथम आईलाच. त्यामुळे आज एक स्पेशल जोडी माझ्यासोबत आहे आई मुलाची. लीना मोगरे आणि अर्जुन मोगरे दोघंही सोबत आहात. खूप छान वाटतंय आज आपण एकत्र भेटलोय. खूप स्वागत आहे. अर्थात दोघांनी वेळ काढलाय खूप बिझी शेड्यूलमध्ये. ॲब्सोल्युटली आ प्लेजर, टोटली आ प्लेजर. हॅपी मदर्स डे टू यू. थँक्यू. खरं तर तुमचं फिटनेसचं क्षेत्र आणि याचं सिने क्षेत्र ही दोन्ही क्षेत्र खूप एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारी आहेत, खूप एकमेकात हात मिसळणारी आहेत. आणि अशा वेळी अर्जुनची ही पावलं तुम्ही कधी ओळखलीत? अर्जुन कधी या सिनेसृष्टीकडे वळला? याबद्दल कसं का तुम्हीच त्याला इन्स्पायर केलं आहे? ॲक्च्युली अर्जुन लहानपणापासून खूप क्रिएटिव्ह आहे. तुम्ही वरती बिल्डिंगमध्ये येताना बघितलं असेल ते सगळे ड्रॉइंग्ज आणि हे सगळं त्यांनी वयाच्या कितव्या वर्षी ते ड्रॉ केले तिथे? 7-8 वर्षाचा असताना डायरेक्टली ब्रश स्ट्रोक्सनी वगैरे. मग आमच्या इथे या पायऱ्या दिसत आहेत त्याच्यामध्ये पण त्यांनी सगळं दशावतार ड्रॉ केले. आर्टिस्टिक आहे अगदी. आणि त्याचं एंटरप्रेन्योरशिप स्किल्स पण खूप आहेत. आणि लहान असल्यापासून त्याला काहीतरी स्वतःचं करायचं नेहमी असतं. तर एकदा मी अशीच वरती आले आणि लायब्ररी फर्स्ट फ्लोअर फ्लॅट नंबर सोयचं म्हटलं हे तर आपलंच घर, कुठे लायब्ररी उघडली आहे? तर ह्यांनी त्याची सगळी पुस्तकं, याच्याकडे खूप पुस्तकं आणि पुस्तकांची आवड आहे, तर त्यांनी लायब्ररी सेटअप केली होती. मम्मा समर लायब्ररी आय एम गोइंग टू चार्ज फीज. तर त्याचे ट्युशन टीचरनी विचारलं कॅन आय टेक वन बुक, यू हॅव टू बिकम मेंबर. मी म्हटलं ओ माय गॉड अर्जुन. त्यांनी सोप फॅक्टरी चालू केलेली एक, आणि तेच सोप म्हणजे आपले जे असतात तेच विरघळून त्याच्यामध्ये रोज पेटल्स घालायचं, आणि त्याची पार्टनर म्हणजे याची मेड. आणि मग ते नारळचं हे पूजा बिजा करून आणि सोप फॅक्टरी चालू केली. फन पॅड्स बनवलेले. सो इट वॉज आर्टिस्टिक आणि स्वतःचं काहीतरी करायचं हे होतं. आणि 8वीत मेन त्याचं डिसिजन झालं किंवा त्यांच्या शाळेमध्ये दे हॅड टू टेक कम्प्युटर्स आणि टेक्निकल ड्रॉइंग. तो ही सेड नो आय वॉन्ट टू डू डिजिटल, सो आय वॉन्ट टू गो टू कम्प्युटर. आणि लेटर ऑन आय वॉन्ट टू गो इन टू डिजिटल मीडिया. तेव्हा तो 8वीत असताना. आणि मग आय वॉन्ट टू डू ऑल दिस फिल्म वगैरे. लवकर क्लॅरिटी होती. पण मी आय वॉज लाईक लिटल टेकन अ बॅक, कारण यु नो आय सेड देर इज नोबडी अर्जुन इन आवर फॅमिली टू. कारण फिल्म इंडस्ट्री म्हटल्यावरती यू नो दॅट यू नीड समबडी टू गो अँड असं सगळं. तर तो बोला नो मम्मा, यू ऑल्सो स्टार्टेड ऑन युअर ओन, यू आर अ पर्सनल ट्रेनर, यू यूज टू गो टू पीपल्स हाऊसेस अँड यू स्टार्टेड ऑफ ॲज अन एरोबिक इन्स्ट्रक्टर. तर मी पण माझं असं हळूहळू करीन, पण मी इथेच जाणार. मग त्यांनी पास झाल्यावरती मला आणि निखिलला, दॅट्स माय हजबंड अँड हिज फादर ऑफकोर्स, आम्हाला तिथे करिअर फेअरमध्ये विस्लिंगवूडच्या स्टॉलला घेऊन गेला. तिथे मग त्यांनीच सगळं कोऑर्डिनेट करून तिथे टूर ऑर्गनाईज केली. अँड देन इन द 8th स्टँडर्ड ही हॅड टोल्ड मी मम्मा दिस इज अ $1 billion इंडस्ट्री. म्हटलं सो ओके युअर फंडाज आर क्लिअर आय सेड. सो दॅट्स हाऊ वी एनकरेज्ड हिम, बोथ निखिल अँड मी. And though it was completely his decision and he said I'll do it, so and he was very confident. आणि तुमचा पाठिंबा फार भक्कम होता. अर्जुन, मी तुझ्याकडे वळते. आता आईने तुझ्याबद्दल सांगितलं, आता तू मला आईचं तेही व्यक्तिमत्वाचे पैलू आम्हाला सांगणार आहेत जे कदाचित आम्हाला माहिती नाही आहेत. फिटनेस गुरु तर या आहेतच, म्हणजे माधुरीपासून सगळ्यांनीच यांच्या म्हणजे काय विचारच नको, हे सगळं तर आहेच. आणि या सगळ्यात एक मुलगा म्हणून लहानपणापासून तू हे ग्लॅमरही बघतोयस, ही कष्टही बघतोयस, हे सगळं तू बघत होतास आणि कुठेतरी तूही या सिनेसृष्टीकडे वळलास. तर आईकडे लहानपणापासून तिचा जो संघर्ष किंवा तिचा जो सगळा ग्राफ होता तो बघत आलेला होतास. तेव्हापासून आई आणि तुझं नातं कसं बहरत आलं? लहानपणापासूनच मी बघत आलं, कारण माधुरीच्या आधी डिंपल कपाड्या होती, मग त्याच्यानंतर ती एका मागोमाग एक मोहब्बतीची अख्खी टीम किंवा सगळेच, म्हणजे कटरीना कैफपर्यंत, कंगनापर्यंत सगळं मी बघत आलो आहे. पण लहानपणी विशेषतः कारण मी दोन्ही पैलू बघितले, घरातली आई आणि बाहेर काम करणारी करिअर वुमन्सुद्धा. कारण मी किती वेळा माधुरी दीक्षितच्या घरीसुद्धा जायचो आणि मी खूप मोठा फॅन होतो. आणि लहानपणी मला इथे तिने पापी दिली होती आणि ते मी आठवडाभर गाल धुतला नव्हता, कारण
आणि तेव्हापासूनच तेव्हा पण ते ग्लॅमर तो ती एक चमक जी काय असते ती एक गोष्ट असते, पण घरी आल्यावरती ते वेगळं जे स्ट्रगल असतं सो ते स्ट्रगल सुद्धा मी बघितलंय. कारण मम्माची एक अकॅडमी सुद्धा होती आणि आहे अजूनही. त्यांनी शी इज ट्रेन मोर दॅन 20,000 पीपल आणि एवढ्या लोकांना एका माणसाने वर आणलंय. तर ते एक वेगळंच ती एक वेगळी गोष्ट. आणि त्याच्यामुळे मला आणखीन प्रेरणा मिळाली टू बिकम अ टीचर. म्हणून मी स्वतः अजूनही शिकवतो आणि त्यातनं ती जसं शिकते अजूनही तसं मलाही शिकायला मिळतं. सो आणि जसं ती म्हणाली की मला माझं काहीतरी करायचं होतं. मग मला खूप लोक विचारतात तू कसं फिटनेसमध्ये नाही गेला, एवढे जिम आहे, एवढं सगळं इंडस्ट्री आहे. हो नाही, लाज ठेवायची आहे ना, आडनावाची लाज बाळगायची आहे. हो नाही तसं पण म्हणून तेवढं पण तेवढं लाज बाळगावी लागते म्हणून मेनली. पण नाही, आवड सुद्धा आहे मला. सायकलिंगची आवड आहे, स्विमिंगची आवड आहे, जिमची आवड आहे. पण ते आहे कारण ते रक्तातही आहे. सो नाही नाही सध्या तरी काय नाही, कारण कॅमेराच्या मागे राहूनच लेखन दिग्दर्शन. येस येस. एका सौभाग्यवतीचे खरे भाग्य म्हणजे तिचा शृंगार. तिच्या शृंगारातून तिचे सौभाग्य दिसणे खूप गरजेचे आहे. श्रीरंगाच्या धरणीवरती गात होती एक सांजवेल. रंग बहरून आली रात्र, माझ्या घरी दिव्यांचा खेळ. लतिका, अरे पहिल्यांदा मला या घरात असं कोणीतरी दिसतंय ज्याला कलेचा आदर आहे. मी फक्त एक श्रोता म्हणून तुमच्या कविता ऐकण्यास इच्छुक आहे. खोल खोल पहाट ही पहाट वेगळी. खोल खोल पहाट ही पहाट वेगळी. तारुण्य बहरूनी, तारुण्य बहरूनी, बहरूनी पहाट आली. लेटेस्ट आता एक खूप छान बातमी आहे. त्यामुळे मदर्स डेचा हा दिवस खूप अनोखा आहे. स्पेशल अजून एका गोष्टीने झालेला आहे. प्रदोष या तुझ्या सिनेमासाठी तुझं अनेक ठिकाणी अप्रिसिएशन होत आहे. या शॉर्ट फिल्मबद्दल आधी आम्हाला थोडं सांग. प्रदोष ही 1905 मध्ये घडणारी एक प्रेमकथा आहे, जी एका आलवणातल्या बाई आणि एक स्त्री पार्टी पुरुष या दोघांमधनं घडलेली एक प्रेमकथा आहे. लघुपट आहे आणि माझी पहिली फिल्म आहे ॲज अ डिरेक्टर. आणि त्यात सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी गोडबोले, स्वानंदी टिकेकर असा कास्ट आहे. आणि अंकिता जोशी हिने तिचा आवाज दिला आहे गायक म्हणून. आणि खूप आम्ही सगळ्यांनी यंग एक टीम आम्ही एकत्र आलो आणि वी मेड द फिल्म. कारण माझ्याकडे एक दिग्दर्शक म्हणून दाखवायला काहीच नव्हतं, म्हणून मी माझे सेविंग्ज माझं सगळं एकत्र करून ही फिल्म तयार केली. खूप लोकांचा सहभागही मिळाला आम्हाला. मृदुल पटवर्धन त्याच्यात आहे, PNGनी ज्वेलरी दिली. आणि एक फक्त एक आपलं काम काय आहे ते दाखवायला म्हणून ही फिल्म केली. आणि मग खूप म्हणजे असंच इथे पाठवूया तिथे पाठवूया झालं आणि त्याला आपोआप रेकग्निशन त्याला मिळत गेली. की आता अमेरिकेत त्याला एक अवॉर्ड मिळाला बेस्ट शॉर्ट फिल्मचा, त्याला फ्रान्समध्ये अवॉर्ड मिळाला आणि स्पेशल मेन्शन. आणि आत्ता संस्कृती कला दर्पण चा जो कार्यक्रम असतो तिथे आम्हाला 2 अवॉर्ड मिळाले, सर्वोत्कृष्ट लघुपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मृण्मयी गोडबोले. सो ऑल इन ऑल म्हणजे आता बरं वाटतंय सगळं रेकग्निशन आणि हे बघून बरं वाटतंय. सो आणि पहिल्यांदाच एवढं म्हणजे पहिलाच भारतातला पहिला अवॉर्ड हा संस्कृती कला दर्पण होता आणि इट वॉज अ बिग ऑनर फॉर अस. सो नक्कीच. आता मी आईकडे वळते. टेल यू अबाउट दिस प्रदोष. आईच्या डोळ्यातलं प्रेम भरून आलेलं आहे त्यांना. आय नो. त्यांनी आता एकदम सगळं पिक्चर बनवलं आणि मला काहीही माहीत नव्हतं. फक्त तो भोरला शूट करत होता. तर लास्ट दिवस त्यांनी फोन केला की तुम्ही दोघं या, म्हणजे मी आणि निखिल. आणि कारण लास्ट दिवस आहे ना जरा आवरायला मदतीला. सो आय डिडंट नो व्हॉट इज द स्टोरी. तर मग मी गेले लगेच, म्हटलं आपण लवकर जाऊया, जरा काहीतरी तरी बघायला मिळेल यु नो. सो आय सॉ ऑल नऊवारी साडीज आणि हे ते अँड ऑल. सो थोडं इकडे बघ थोडं तिकडे बघ, तरी मला काही नाही माहिती. आणि आणि एक दिवस आधी जेव्हा ते अख्खं पिक्चर चालू केलं सगळं, त्यांनी मला DVD दिली. तुम्ही बघ आता.
आणि ही वॉज नॉट देअर ॲट होम. सो आय सॉ आय लव्ह द फिल्म वगैरे सगळं. आणि शेवटी त्याचे क्रेडिट्स आले आणि मी म्हटलं अर्जुन यू हॅव रिटन द सॉंग्स अँड द लिरिक्स अँड द पोएम्स अँड एव्हरीथिंग. सो प्राऊड ऑफ हिम. आय सेड बाप रे. अँड स्पेशली त्याच्यामध्ये एक कविता आहे लाल रंग. त्या अळवणचा लाल रंग असतो पण त्यांनी ते कम्पेअर केलेलं विथ लव्ह, विथ नेचर, विथ एव्हरीथिंग. सो दॅट वॉज सच अ दिस थिंग अँड द वे ही हॅज प्रेझेंटेड द वुमन अँड सच अ delicate topic. So I was really so proud of him. लीनाताई, कुठेतरी मला तुमच्याही फ्लॅशबॅकमध्ये थोडंसं डोकावायचं आहे. तुमचा जो संघर्ष होता तोही मोठा होता. अत्यंत पुरुषप्रधान ही इंडस्ट्री आहे, फिटनेस इंडस्ट्री, आणि त्याच्यात जेव्हा तुम्ही उभे राहिलात अत्यंत मानानी, आणि आता हे पुढचं हे सगळं ग्लोरियस करिअर जे आम्ही पाहतोय, पण तेव्हा तो स्ट्रगल कसा? तो स्ट्रगल वॉज देअर. पण घरातनं मला एवढा पाठिंबा होता. पण बाहेर मेन दे कांट स्टँड अ वुमन बिईंग सो एंटरप्राइजिंग. आणि त्यात मराठी वुमन. तर आपल्याला मराठीच लोकांनी, सॉरी टू से देयर वर 1 or 2 people who tried to pull me down. मराठीच पुरुष who tried to pull me down. But Arjun was there, our whole family, my mother and my mother-in-law. She retired as a deputy director ONGC. And my mother is a housewife. We are from a middle class Marathi family. तर मम्मीनी पण एक शिकवलं की इनजस्टिस सहन नाही करायचा कसलाही. यू हॅव टू फाईट बॅक. अँड शी इज अ वुमन लाईक दॅट हू हॅज फॉट बॅक अ लॉट इन हर लाईफ. अँड माय मदर इन लॉ ऑलवेज एनकरेज मी. आई आणि सासूबाई दोघेही. सो ऑल विमेन पॉवर ह्या फिटनेस फील्डमध्ये. कारण जेव्हा मी माझं पहिलं जिम चालू केलं तेव्हा माझे सेविंग्ज आणि माय मदर इन लॉ ऑल्सो हेल्प मी विथ फायनान्स. So and she said, "नहीं, you go ahead." I used to come back home at 2 o'clock at night, gym सगळं कामं करून, आणि he had to go to school. So they were always there, my father-in-law and my mother-in-law. So it was my whole family supported me. पण बाहेरचे अनुभव हे सगळे म्हणजे मग then you have to take it as business that people don't want other people to grow. आणि I have had very bitter experiences but I have overcome them. आणि आता आम्ही फुल आमचं जिम्स आहेत ना फुल रिलॉन्च करतो आहे अंडर द नेम ऑफ लीना मोगरेज लाईफस्टाईल मॅनेजमेंट. तर त्याच्यामध्ये खूप नवीन नवीन गोष्टी आम्ही इंट्रोड्यूस करणार आहे ते 3 ते 4 महिन्यांनी. अँड वी हॅव कम अप विथ अ फुल न्यू मॉडेल अँड ए न्यू रिवॅम्प. सो दॅट्स व्हॉट वी आर. त्याची वाट बघू आणि मग तेव्हा तुम्हाला जिम मध्येच गाठणार आहोत. तेव्हा घरी नाही करायला लावीन मी. चालेल, आता गरजच आहे मला ऑफकोर्स. पण आज त्यामुळे हा संवाद महत्त्वाचा आहे. आज जिममध्ये न गाठता यांना आपण घरी गाठलेला आहे. त्यामुळे आजचा संवाद जास्त इन्फॉर्मल आणि आरामाचा आहे, रिलॅक्स आहे. मला मध्येच काही डंबेल्स उचलायची गरज नाही आहे. या सगळ्या ह्याच्यात घर कसं सांभाळलं तुम्ही? म्हणजे घरून पाठिंबा होता हे तुम्ही सांगितलंच. मुलगा तर फार समंजस आहे, दिसतोच आहे. पण तरी सुद्धा एक आई म्हणून ही जबाबदारी घर आणि करिअर सांभाळण्याची कशी होती? आय थिंक इट कम्स नॅचरली टू अ वुमन. इवन यू वेन यू विल गेट मॅरिड ऑल्सो इट कम्स नॅचरली. कारण आपल्यामध्ये जे टाईम मॅनेजमेंट असतं, मल्टीटास्किंग असतं, ते आपण राईट फ्रॉम डे 1 करतो. सो इट कम्स व्हेरी नॅचरली फॉर अ वुमन टू डू दिस. आणि आय फील वी गेट मोर स्ट्रॉंग. कारण आपण बाहेर पण हे करतो, घरी. आणि घरी माय हजबंड नो वन बेस्ट हॉबी ही हॅज विच आय एनकरेज इज कुकिंग. ही लव्स कुकिंग. तर या सकाळी संडेला ब्रेकफास्ट वगैरे तोच बनवतो. सो डोसा, इडली. आय नेव्हर एंटर द किचन संडेज. सो दॅट वे आर अंडरस्टँडिंग इज देअर, टच वूड. आणि अंडरस्टँडिंग फार मोलाचं आहे. आज तमाम आई प्रेक्षक सुद्धा इकडे आहे, तर त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? की डोंट एव्हर लीव युअर आयडेंटिटी एव्हर. आणि तुम्ही काम करत राहा. आपण आपलं सगळं फॅमिलीला देतो नेहमी. युजली लेडीजचं मी बघितलेलं आहे की तिचं म्हणजे अख्खं लाईफ इज डिवोटेड टू द फॅमिली. आणि मग जेव्हा ते मोठे होतात तेव्हा देन देर इज नोबडी लेफ्ट फॉर यू. सो यू डोंट लीव युअर आयडेंटिटी, युअर वर्क. यू हॅव टू मॅनेज इट द वे इट कम्स अँड यू विल बिकम मोर स्ट्रॉंग. अँड डोंट वरी, यू विल जस्ट डू इट.
मदर्स डे बद्दल तुलाही काहीतरी सांगायचं आहे की कसं करिअर करणारी आई असो किंवा हाऊसवाईफ आई असो, आईला समजून कसं घ्यायचं जे तू करतोयस असं मला वाटतं. व्हेरी 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 गुड सन, व्हेरी गुड. आजकाल कारण मी शिकवतो वगैरे म्हणून मी बघतोय आणि आजकालची जी 17, 18, 19 वर्षांची मुलं आहेत स्पेसिफिकली, त्यांच्यात एक एन्टायटलमेंट आहे की आपण खूप कूल आहोत आणि आपले आई वडील एका आधीच्या जनरेशनचे आहेत, एक वेगळा. पण माझ्या मते त्यांनी जास्ती अनुभव घेतले आणि ते जर तुमचे अनुभव शेअर करायला तुमच्याशी तयार आहेत तर दे आर मोर ओपन माइंडेड दॅन यू आर टुडे. आपल्याला वाटत असं आपण ओपन माइंडेड आहोत, पण जर ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायला तयार आहेत, तुमचे विचार ॲक्सेप्ट करतात, त्यांचे विचार धरून, तर आपण त्यांचा अनुभव घ्यावा, त्यांच्या अनुभवातनं काहीतरी शिकावं आणि वी शूड रिस्पेक्ट दॅट मोर दॅन एनिथिंग एल्स. कारण तेच मग त्यांनी बघितलंय ना, आपण अजून काहीच बघितलं ना. आपल्याला वाटत असतं की आपल्याला सगळं येतं कारण आपल्याकडे आता सगळं हातावर फोनवर आहे, पण खरा अनुभव हा वेगळा असतो. सो तो आपल्याला आईकडनं आपल्या वडिलांकडनं मिळतो आणि तो मोलाचा असतो. हो, आदर करणं आणि त्या अनुभवातनं शिकणं. त्यांना वाटतं ते सुप्रीम कोर्ट जजेस. हो, तर यू हॅव टू आईकडनं वडिलांकडनं. आणि जसं आता मम्मानी पण म्हटलं की ती आज मदर्स डे आहे, सो जसं ती तिच्या आईकडनं किंवा तिच्या सासूबाईंकडनं शिकली तसं मी पण मम्माकडनं हे सगळं शिकलोय की काहीही झालं, कुठेही तुम्ही मागे पडलात, कुठेही काही थांबवायला कोणी आलं तर यू हॅव टू गो ऑन. तुम्ही थांबायचं नाही. मग वारा कसाही वाहू दे, तुम्हाला पुढे जावंच लागतं. सो हो, छान एक्सप्रेस तेच बोलते आणि तो नेहमी छान आणि एव्हरीबडी गेट्स कन्व्हिन्स बाय व्हॉट. त्यातला लेखक डोकावत आहे पूर्णपणे. दिग्दर्शकाचं यश आम्हाला दिसतच आहे. या पुढेही आता काय मोठी फिल्म पण करण्याचा इरादा आहे का? हो, आता सध्या मराठीतच फीचर फिल्म लिहितोय मी. त्याचं आता ह्याच वर्षी शूट सुरू होईल. आता सध्या जास्ती काही रिव्हील करत नाही कारण आपण त्याच्यावरती वेगळा एक हे करू. पुन्हा इंटरव्ह्यू घेण्याचे चान्सेस सोडत नाही तो, तयार आहे तो. एक स्पेशल मोमेंट आम्हाला क्विकली शेअर करा तुमच्या दोघांचा जो सर्वात जास्त स्पेशल होता. माझ्या ह्याच्यासाठी प्रदोष जेव्हा त्याचं पहिलं स्क्रीनिंग झालं, फर्स्ट स्क्रीनिंग, आणि माझ्या चुलत बहिणी पण खूप मदत केली. अँड ॲज वी स्टूड आउट अँड एव्हरी पर्सन कमिंग अँड लाइकिंग वॉट माय सन्स वर्क इज, दॅट वॉज सो ब्युटिफुल. कारण प्रत्येक जण येऊन म्हणजे दे वर लाईक जस्ट झॅप्ड मी, आय डोंट नो द एक्झॅक्ट मराठी वर्ड त्याच्यासाठी, पण त्यांना एवढं आवडलं ते प्रदोष पिक्चर. त्यामुळे मलाही एवढं समाधान वाटलं की ह्यांनी ते जाऊन भोरला जाऊन सगळं शूट केलं, एवढं त्याचं पॉकेट मनी हे ते सगळं साठवून आणि कष्टाचं चीज झालं. सो आय वॉज रिअली सो प्राऊड. आणि आता ते जे प्रेस राईटअप्स आणि असं सगळं बघते तर आय मीन आय एम सो ओव्हरवेल्म बाय दॅट. स्वतःचं बघणं वेगळं आणि मुलाचं बघणं वेगळं. क्या बात आहे. आता आर्टिकल दोघांची छापायला लागली त्यामुळे पेपरात, न्यूजमध्ये आणि न्यूज चॅनलवरही असायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. अर्जुन, तुझी स्पेशल मोमेंट काय? जिम जेव्हा पहिली जिम जेव्हा उघडली, लीना मोगरेज फिटनेस, त्याचा जेव्हा पहिला दिवस झाला आणि म्हणजे मी लहानपणापासून बघत आलो होतो, पण जेव्हा आपल्याकडनं दाद असते ती वेगळी गोष्ट असते, पण जेव्हा जगाकडनं दाद मिळते त्या गोष्टीसाठी आणि जेव्हा अनेक लोक आपल्या आईबद्दल बोलतात की हिच्यामुळे असं झालं, तिच्यामुळे तसं झालं. म्हणजे मला एक स्पेसिफिक गोष्ट सांगायची आहे की आमची एक मेंबर आहे जिमची, जी कॅन्सरमधनं आणि कोमामधनं बाहेर आली आणि तिने तिचं सगळं श्रेय तिच्या फिटनेसचं, तिच्या हेल्थचं हे मम्माला दिलं. आणि ती केवढी त्याहून मोठं काहीच नसतं ना. म्हणजे जेव्हा आपण एक लाईफ सेवर बनतो त्याहून मोठं काहीच नसतं. सो मला तरी ते. आणि दुसरी गोष्ट जी मला सांगावीशी वाटतं, मला खूप लोक असं विचारतात की तुला असं वाटत नाही का की तू सेकंड जनरेशन आहेस किंवा तुझ्या आईच्या नावाचा परिणाम तुझ्यावरती होईल किंवा तू त्या नावाने ओळखला जाशील की तुला काही प्रॉब्लेम नाही होत का? मला त्याचं उलटं सांगावं असं वाटतं की त्या नावामुळे मी कुठेतरी आहे, त्या नावामुळे घर आहे, त्या नावामुळे सगळंच आहे, तर त्या नावाचा मला अभिमानच वाटायला हवा. आणि ते जर आडनाव मला पण मिळालं आहे, सो तीच मोठी गोष्ट आहे. त्यात काही का लाज वाटावी ना, त्यात अभिमानच वाटतो. सो तसं मला वाटतं. अर्जुननी आज बरंच इमोशनल केलाय सगळा मामला आज. गुड.
नक्कीच हा संवाद फार इंटरेस्टिंग झाला. Yes, yes. ठीक आहे. नक्कीच हळवं नातं आहे आई मुलाचं आणि अनेक इमोशनल क्षण सुद्धा असतात, आनंदीही क्षण असतात आणि या सगळ्यामध्ये हे नातं बहरत जातं आणि आई नेहमीच पाठीशी असते आणि मुलगाही तितकाच पाठीशी असतो आईच्या. खूप छान वाटलं आज, दोघांनी खूप वेळ दिलात आणि पुढच्या सगळ्या भरारीसाठी खूप मनापासून शुभेच्छा. Thank you. Thank you so Thank you. much. Thank Thank you.